नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आमने-सामने आल्याचं दिसलं. विधानसभेच्या लॉबीत झालेल्या या तुफानी राड्यात ढकलाढकली, धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक झाल्याने वातावरण तापलं होतं. विधानसभेच्या कामकाजात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. तर हा प्रकार गंभीर मानत समितीने घटनाक्रमाचा व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शी सदस्यांचे जबाब आणि सुरक्षा अहवालांच्या आधारे तपास सुरू केला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर शिस्तभंग समितीने टकले आणि नितीन देशमुख या दोघांना मुख्य जबाबदार धरत त्यांच्यावर कठोर कारवाईची शिफारस केली होती. तर शिफारशीचा अंतिम निर्णय हा सभापती आणि अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आलाय. विधिमंडळ शिस्तभंग समितीने या दोघांवर कठोर दंडात्मक कारवाईची शिफारस केली होती. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यामुळे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता कमी झाली आहे, अशी माहिती मिळते. भाजपने मलिक यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवलाय आणि इतर कोणाला जबाबदारी दिल्यास विरोध न करता समर्थन करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांनी या नेमणुकीवर सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत म्हटलंय की जनतेला वेडे समजतात आणि वेडे बनवतात. त्यांचे म्हणणं आहे की नवाब मलिकांचे सीट नंबर सत्ताधारी पक्षांच्या बाजूला असल्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही नागपूरचा प्यारे खान आवडतो पण मुंबईचा नवाब मलिक नाही, असं म्हणून भाजपच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तर महायुतीतील नेते प्रवीण दरेकर यांनी महायुती एकत्र लढणार असल्याचं सांगितलं असलं तरी नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली, ज्यात महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतलाय. या व्यतिरिक्त शिंदे यांनी काल रवींद्र चव्हाण यांच्यासोबत देखील एक बैठक घेतली आणि त्यात महायुती म्हणून निवडणुका लढवण्यावर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर विविध पक्षांचे पदाधिकारी परस्परांशी चर्चा करतायत आणि जिथे अडचणी येतील तिथे वरिष्ठ हस्तक्षेप करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीतून दूर ठेवण्याचा विचार असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की कोणाला बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहोत. स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला महायुतीच्या कामांची आठवण करून दिली आहे आणि सरकारने 3.5 वर्षात केलेल्या लोकाभिमुख, ऐतिहासिक आणि विकासोन्मुख योजनांचा उल्लेख केला. ते म्हणाले की महायुती सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेत जे सामान्य जनतेच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवणारे आहेत. आज मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मायक्रोसॉफ्टने मुंबईत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचनुसार या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर उभारण्यासंबंधी चर्चा केली. 20 लाख स्क्वेअर फुटांच्या या प्रकल्पावर विचार सुरू आहे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने मुंबईत पोहोचले होते आणि सत्या नडेला सोबत बैठकीनंतर ते म्हणाले की महाराष्ट्र सरकार मायक्रोसॉफ्ट सोबत या आधीपासूनच प्रगतिशील वाटचाल करतोय. त्यामुळे राज्यातील तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या संधी निर्माण होणार आहेत. मायक्रोसॉफ्टचे महाराष्ट्र इथं येणारे गुंतवणुकीचे पाऊल राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. नाशिकमध्ये तपोवन परिसरात 1270 झाडांची वृक्षतोड करण्यात आली आहे. हा निर्णय कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेतला असून यामुळे उभारण्यात येणाऱ्या 4 नव्या मलनिस्सारण केंद्रासाठी स्थान तयार करण्यासाठी झाडं तोडली गेली आहेत. या निर्णयावर शहरातील नागरिक, कलाकार आणि विरोधक एकवटले असले तरी प्रशासन आणि सरकार या निर्णयावर ठाम आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सरकारला उद्देशून एक संतप्त सवाल केलाय. कुंभमेळ्याला येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात का? ते झाडात राहतात का?
असं त्यांनी सवाल केलाय. तर अण्णांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटलंय की आज लोक काही बोलत नसले तरी एक दिवस येईल जेव्हा जनता आपला संताप व्यक्त करतील. सरकारने लक्षात ठेवावं की जनता ही मालक आहे आणि सरकार हे तिचे सेवक आहेत. मालकाचे अधिकार तुडवणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया देत सरकारवर अण्णांनी निशाणा साधलाय. राज्यातील लाडकी बहीण योजनेत तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची लेखी उत्तरात कबुली दिली आहे. 12,431 पुरुषांनी 25 कोटी रुपये तर 77,000 अपात्र महिलांनी 140 कोटी तर 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी 14.50 कोटी रुपये लाटल्याचं अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती रीतसर कारवाई केली जाणार असल्याचंही अदिती तटकरे यांनी उत्तर देताना म्हटलंय. तर प्रत्येक गावात जिल्हा बँक मार्फत लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याची मुख्यमंत्री यांची घोषणा कागदोपत्रीच असल्याचंही समोर आले. तर या योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, मात्र अद्यापही शासन निर्णय जारी केला नाही, असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत लेखी उत्तरात माहिती दिली आहे. भारतात गेल्या 2 वर्षात विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाडीच्या तब्बल 1951 घटना घडल्यात. केंद्र सरकारने गुरुवारी लोकसभेत ही माहिती उघड केली. GPS विमानांना अचूक स्थान, दिशा आणि उंची प्रदान करतं आणि उड्डाण नेव्हिगेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. GPS डेटामधील दोषांमुळे विमान दिशा गमावू शकतं, ज्यामुळे मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. अलीकडेच दिल्ली, मुंबई, कोलकाता, अमृतसर, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई विमानतळांवर GPS स्पूफिंग आणि छेडछाडीच्या घटना घडल्यात. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय की व्हायरस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन या प्रकरणाची चौकशी करते. महाराष्ट्रात सध्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. पुणे, शिरूर, जुन्नर, अलिबाग, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण खूपच वाढले आणि त्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी सरकारवर दबाव वाढलाय. जुन्नर इथल्या आमदार शरद सोनवणे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी विधानसभेत बिबट्याच्या वेशभूषेत सहभाग घेतलाय. त्यांनी बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांवर कडक उपाययोजना करण्याची मागणी केली. या मागणीला पाठिंबा देताना देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी बोमा टेक्निक वापरण्याचा प्रस्ताव मांडलाय. मध्य प्रदेशमध्ये याचा वापर यशस्वी झालाय आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही या तंत्राचा वापर करण्याची गरज आहे, असं बकाने सांगितलं आहे. ठाणे शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांमध्ये बिघाड झाला असल्याने ठाणे शहरात लागू करण्यात आलेली 50% पाणी कपात आणखी 4 दिवस म्हणजेच 15 डिसेंबर 2025 पर्यंत कायम राहणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा इथल्या लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय. नागरिकांना पाण्याचा अत्यंत जपून वापर करायला हवा, असं कळकळीचं आवाहन ठाणे महानगरपालिकेने केलंय. नवीन वर्षापूर्वीच सोन्याच्या बाजारात तेजी दिसून आली आहे. आज सकाळी सोन्याच्या भावात पुन्हा एकदा उसळी दिसली. त्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार धास्तावलेत. दिल्ली आणि मुंबईसह इतर मोठ्या शहरातील 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 1.30 लाखांचा पार गेलाय. तर चांदीने पण कहर केलाय. नवीन वर्षात आता सोने आणि चांदी महाग होईल की स्वस्त, असा प्रश्न ग्राहकांना पडलाय. या 4 दिवसात चांदीने मोठी भरारी घेतली आहे. चांदी ही 15,000 रुपयांनी महागली आहे. तर आज सकाळच्या सत्रात चांदीचा भाव 3,000 रुपयांनी वाढलाय आणि 1 किलो चांदीचा भाव हा 2,04,000 रुपये इतका झालाय. अभिनेता सोनू सूदने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याने भारत सरकारला ऑस्ट्रेलियासारख्या देशांचे अनुकरण करण्याची सूचना केली आहे, जिथे 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर बंद केला गेला आहे. सोनू सूदने हे आवाहन त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे केलं असून त्याने मुलांचं खरं बालपण आणि मजबूत कौटुंबिक संबंध जपण्यावर भर दिलाय. सोनू सूदने म्हटलंय की आम्हाला आपल्या मुलांना स्क्रीन व्यसनापासून मुक्तता मिळावी आणि त्यांना खरं बालपण जगता यावं, अशी आमची इच्छा आहे. त्याने यावरून सरकारकडे पावलं उचलण्याची मागणी देखील केली आहे.
त्याचा दावा आहे की 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणं हे देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं, असं त्यांनी यावेळी म्हटलंय. तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी.